नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. घरात सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी 11 प्रभावी वास्तू टिप्स. घरात सकारात्मक ऊर्जा असेल तर घरातील वातावरण प्रसन्न राहते. पण जर घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर याचा प्रभाव घरासह घरातील व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यावर देखील पडतो. अनेक कामे बिघडू लागतात, प्रगतीच्या मार्गात अडथळे येऊ लागतात, आर्थिक अडचणी जाणवू लागतात. त्यामुळे आज आपण जाणून घेऊया घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी काही खास, सोप्या पण प्रभावी अशा वास्तू टिप्स. पहिलं, शोपीस किंवा सजावटीच्या वस्तू जसे की कारंजे किंवा कृत्रिम झाडे प्रवेशद्वाराच्या समोर ठेवू नयेत. 2. असे म्हटले जाते की बुद्ध मूर्ती वाईट आत्मे आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करते. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा आणि कुटुंबातील सुसंवाद विस्थापित करण्यासाठी घराच्या प्रवेशद्वाराजवळ बुद्ध मूर्ती ठेवावी. 3. घराचे प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ ठेवावे, कारण ते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याचे काम करते. 4. घरामध्ये कॅक्टस ठेवू नये, कारण या वनस्पतीमध्ये नकारात्मक ऊर्जा असते, ज्यामुळे घरातील सदस्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. तसेच लिव्हिंग रूम मध्ये ठेवल्यास घरातील सदस्यांमध्ये मतभेद निर्माण होतात. 5. बेडरूम मध्ये बेड दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवावा. यामुळे मानसिक आरोग्य सुधारते आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. 6. बेडरूम मध्ये आरसा किंवा टीव्ही बेडच्या समोर ठेवू नये. झोपताना आरशात माणसाचे प्रतिबिंब पडेल तर ते घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद वाढू लागतात. 7. स्वयंपाकघर हे ऊर्जेचे प्रमुख स्रोत आहे. स्वयंपाकघरातील वास्तू नेहमी बरोबर असणे गरजेचे असते. स्वयंपाकघर पिवळ्या, गुलाबी किंवा तपकिरी यासारख्या चमकदार रंगांनी रंगवले पाहिजे. 8. स्वयंपाकघरात गॅस, स्टोव्ह, ओव्हन इत्यादी उपकरणे पूर्वेकडे किंवा आग्नेय दिशेकडे तोंड करून असावीत. स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीचे तोंड पूर्वेकडे असावे. 9. बाथरूम किंवा टॉयलेटच्या भिंतींसाठी गुलाबी, ऑफ व्हाईट किंवा हलका निळा यासारख्या रंगांचा वापर करावा. 10. सकारात्मक ऊर्जा घरात येऊन नकारात्मक ऊर्जा बाहेर जाण्यासाठी बाथरूम मध्ये लहान खिडकी असावी. खिडकी बाहेरून उघडेल अशी बसवावी. 11. वास्तुशास्त्रानुसार मुख्य दाराबाहेर डस्टबिन, शू रॅक ठेवणे टाळावे. यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.